समाजात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींविषयी कुणीच बोलायला धजावत नाही। तसंच त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील केली जात नाही। त्यामुळे साहजिकच गुंडगिरीला खत पाणी मिळतं। गुजरात राज्यात सुरतमध्ये एका लेडी डॉनची खूप दहशत आहे। तिच्या विरोधात कुणीही बोलत नाही। या लेडी डॉनने अनेक गुन्हे केले आहेत। दिसायला सुंदर असलेल्या या लेडी डॉनच्या सुंदर चेहऱ्यामागे एक गुन्हेगार लपला आहे। अस्मिता उर्फ भूरी गोहिल असं या लेडी डॉनचं नाव असून सुरत पोलिसांनी नुकतीच तिच्या विरोधात कारवाई केली आहे। त्याआधी तुम्ही जर HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। सुरतमधल्या सुंदर दिसणाऱ्या लेडी डॉनची लोकांमध्ये मोठी दहशत आहे। तिच्या विरोधात बोलण्याची कुणाचीच हिंमत नाही। तिनं सुरतमध्ये अनेक गुन्हे केलेले आहेत। अस्मिताचे सोशल मीडियावर सुंदर फोटो पाहिल्यावर ती लेडी डॉन आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही। यापूर्वी मार्च महिन्यात लेडी डॉनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यात ती तिच्या साथीदारांसमवेत रस्त्यावर चाकू आणि तलवारी घेऊन फिरताना दिसली होती। ही लेडी डॉन सुरत पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली होती। दरम्यान तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर पोलिसांनी तिच्या विरुद्ध FIR नोंदवून तिची रवानगी तुरुंगात केली। व्हिडिओत पानवाला त्याच्या दुकानात असून तेवढ्यात तिथं लेडी डॉन अस्मिता तिच्या साथीदारांसह चाकू आणि तलवारी घेऊन पोहोचते। दुकानदाराला काही समजण्याच्या आत ती त्याला धमक्या द्यायला सुरुवात करते। त्यानंतर बळजबरीनं त्याच्याकडचे पैसे काढून घेताना दिसते। माध्यमांनी याबाबत आवाज उठवताच सुरत पोलिसांनी अनेक दावे केले। 2 महिन्यानंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने सुरत पोलिसांचं पितळ उघडं पडलं। त्यानंतर पोलिसांनी या लेडी डॉन विरुद्ध FIR नोंदवून तिला अटक केली। पोलिसांनी सांगितलं की तिचे कुटुंबीय तिला भेटायला येत नाहीत। ही लेडी डॉन कोणतंही व्यसन करत नाही। गुंडांसोबत फिरणं हा तिचा छंद आहे। अस्मिता एक गुन्हेगार असून तिच्या विरोधात अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत।